पोरांचा तमाशा तुम्हाला दाखवते. लय येड्याचा खेळ चालला इकडं. एवढा मोठा पाण्याचा राडा चालवलाय का उरकायचं हो का. एवढं मोठं टिपाडातलं पाणी घाण केलंय. फेकून द्यायचं होतं. डोळं लाल जरच झाल्या तर नुसतं बुचकुळ बुचकुळ जार झाल्या. ते दोघाच्या दोघं ड्रम मध्ये आहे. ते पावत्यात ती असलं कसलं पाहुणं पावत्यात कुणाच ठाव हो का. दिसली का कवापासून ह्यांचा तमाशा चालू झालाय. कवा ग व्हायचा माझा एवढा मोठा राडा. कवा व्हायचा. सकाळच्या व्हिडिओच्या तर कमेंट मनानच बंद पडल्या. त्या पडू द्या. बरं झालं उलट आपल्याला कोण काय बोललेलं कळायचं नाही. एवढं लेकरानं काम केलं. त्या दिवशी आमची नणंद म्हणत होती मला, माझ्या नवऱ्याची बहीण माझी नणंद छोकुलीची आत्या म्हणत होती की राधे तू लय सुधारली ग, लय काम करायला लागली ग. मी मला नजर लावू नका म्हणलं, लेकरू आताच काम करायला शिकलंय. नाही तर म्हणले पहिलं तर दारात सगळं वाट्यावर गवतच असायचं. पण आता हिरवगार सारवान बिरवान. आता आपल्याला चूल दुसरी करायची बरं का इथं मस्तपैकी. पण आधी हितलं तर आवरू द्या आहे का नाही. तेव्हा का इथं कलिंगडं खाल्लं, परच्याला वरण भात खाल्ला. वरण भात हो का इकडं खाटाखाली ठेवला दिसला का. पण कुकरमध्ये झाल्या बघा मुंग्या. काय त्या मुंग्यांना तर नुसतं पिडलंय. चावं बी तर बसली का ना कुठं बी चावते त्या कुठं बी. हा बघा हे माझं औषध चालू आहे. मला हे औषध चालू आहे आणि ह्या औषधाने इतकी तरतरी येते ना, लय तरतरी येते. तरतरी म्हणजे दुखतच नाही काय, कंठाळा येत नाही काय नाही. कोणचं पण काम करायला लागलं की माणूस उल्हासानं करतोय. मेडिकलवाल्याची माझी चांगली ओळख आहे ना, ते माझे सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे त्या मेडिकलवाल्यानं माझ्यासाठी ते औषध दिलेलं आहे मला. आणि कधी माझ्याकडून पैसे पण घेत नाही बरं का, कधीच नाही. कधी पण जा आवर्जून पैसे मला. पहिल्यांदा मी म्हणलं होतं बरं का, तुम्ही असं मोफत दिलं औषध तर म्हणलं मला सवय लागन तशीच म्हणलं, परत तुमच्या मेडिकलमध्ये वाटणार नाही. मग मला म्हणलं बरं म्हणलं पुढच्या बारीनं पैसे घेतो. घेतलंच नाही. पोरगी कुठे गेली रे, कुठे गेली पोरगी. कावे हा का कशी बसते. मी म्हणलं ह्याला तर झाकण लावलं या. ह्या डाबाला ना मग कसं तुला मी म्हणलं तर सण्याला बाथरूमच्या दरवाजाला लाव आणि मम्मीला म्हण की कावे गेली बाथरूम. म्हणते म्हणायचं की काय माहित कुठं गेली. हा का ही घेतलंय आणि वरनं ठेव का ही झाकण झाकलं. बघा आता किती वेळ डुबतो. तू मार खायलाच आली वाटतं. काय मार खायचे होय बाहेर का खतरो का खिलाडी. ही पाण्यात घालती मी असंच काय नाही तसलं टिपाडात निघ बाहेर. बाहेर निघ नाही तर का झाडूनच धोपटून काढीन तुला. निघ बाहेर. मरणाचं आग ताटून गेली की मी पोटात अन्न पाणी नाही, मला पियाला पाणी सुद्धा नाही. आणि हे नुसतं धिंगाणा घालतात सकाळपासून. नशीब आज सुट्टी तर हाय यांना शाळेला. काय काय चूल करणार दुसरी घर धुयची सुट्टी नाही. ह्या मांडणीला रंग द्यायचा आपल्याला. मांडणीला रंग निळा द्यायचा. निळा मी निळा रंग आणून ठेवला. हा बघा असला रंग आहे. ह्या खिडक्यांना पण द्यायचा आहे. तर चला तुम्हाला घर दाखवते. पण तुम्हाला सांग का घरातलं अजून पाणी सुद्धा काढलं नाही. आता हा का बाहेर फिरून आली तर अजून माती माती पायाची होईल माझ्या. अगं ती हा उलटा मोबाईल धरला ते सगळं भेटण्यासच कमी झाला. ते काळच पडलं. म्हणलं बाहेर ना आली तर मी आता आणि एवढं घर धुतलं अजून हे घरात पाणी आहे. पाणी काढायला चालू आहे. पण एकटीनं बघा एवढं सगळं काम केलं. सगळे मांडणे फिरणे एकदम घासून तेलकट बिलकट सगळं काढलेलं आहे. आणि हे भिंती धुतल्यात ना तर इतकं खमंग वास येतोय ना. अगं लय भारी वास येतोय. तुमच्या घरात येतो का. तुमच्या घरात येणार नाही कारण तुमच्या घरामध्ये सिमेंट आणि वाळू आहे. आमच्या घराला थोडीफार माती आहे आणि मातीवर पाणी पडलं ना लोक माझ्या तोंडाला पाणी सुटलं. चला एक मातीचा खडा खाते. हाय माती. मी माती बिती सगळं आणून ठेवलेलं आहे.
काय माझी मातीची पुडी कुठे आहे ग? काय मातीची पुडी. कशाची माती माती खायची माती. खाटावर पिठावर बघितलेली मी काल खाटावर तिकडं बघ, वजन काट्याकडे हाय का पण तिथं? मम्मी, आपल्या देवाला कवर साफ करायचंय. काय? आता सापडायची नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यात नाही सापडले म्हणून काय झालं? मी चुलीची काढून माती खाईन. मी लय हुशार आहे लिकरू. मग काय जळलेली माती हा काही. मला वाटलं राखत खाते. लागते का गोड? चुलीची सुद्धा माती लय सुंदर लागते बरं का. सुंदर का गोड चांगली नक्की. सुंदर म्हणजे ती दिसायला सुंदर आहे. मग काही अशी चुलीची माती काढून खाल्ली ना हे तर लय सुंदर लागते. शाडू माती आहे. खरं सांगायचं, खरं खरं सांगायचं, कुणा कुणाच्या तोंडाला पाणी सुटलं. मी ज्वारीच्या रानातली माती आणते. एवढं खडं निघलं त्यात. ज्वारीच्या रानातली माती आणायची मस्तपैकी चुलीत भाजून खायची. अहो हे सगळं स्वच्छ दिसतंय. सगळ्या भिंती धुवून काढल्या. एवढीशी एक जाळी सुद्धा ठेवली नाही. आता हे सगळं आपलं मोकळं रिकामं घर झालंय ना. हेच घर धुवायला नाही आलं मला, कारण हे अर्धा धुवावं लागतंय. कारण इकडं ते उघडच आहे बघा, कारण कापडच नाहीत घातले. दिसलं का? त्याच्यावर पाणी जर पडलं तर राधी सगळ्यांना आनंदच होईल. राधी गेली म्हणतात है का ना. तर मी का नाही ऑनलाईनला ते हे मागवलंय. काय म्हणतात ते नाही का असलं कापड हो का. अशी बसते मी. फिनालचं पाणी पहिलं पाणी मी त्याच्यानं काढून टाकलंय. कशाला? फिनालचं पाणी. जा तसं भोगलं दुसरं काहीतरी घे. जा आंघोळ कर जा. आणि पुन्हा इकडं आपल्याला आवरायचं परत. जग पण नाही होत. हे पण घर असं भिंती जर धुतल्या असत्या ना तर लय भारी वाटलं असतं. पण इकडं फोटो हे लावलेलं आहेत ना, मग भिजायचं भ्या वाटतंय. आणि काढलं ना परत बसवायला येत नाहीत मला. आणि इकडं तर टीव्हीच आहे. इकडं तर काय पाणीच मारा येत नाही. घराच्या दाराच्या मागून येतंय मारायला, पण ती उघड आहे तिकडं. म्हणलं जाऊ दे, रंगत द्यायचं आहे म्हणलं त्याला. कारण लेकरांना ते दाद्या लेकरं ह्या का नुसते असे रेगा वाटतात. तुम्हाला दिसतंय का नाही कोणाच ठाव का. आता किलर दिसायला लागलं. दिसलं का? असं झालंय सगळं. टाकीतलं पाणी तुम्ही सगळं उडवा. दारात राडा मी तसाच ठेवते. कुणी एखादा माणूस तर आला ना ती म्हणली पाहिजे की तुमच्यापेक्षा जाऊ दे आता नाही म्हणत काय. म्हणतात तुम्ही फुटपायरीला राहिलं तर बरं, पण तुम्हाला उगाच का नाही ग्रामपंचायतनं होय. चला चला तुझं झालं का ग? कपडे बदल. आपल्याला आता हे घरातलं पाणी काढायचं. तुम्ही पाणी काढा. मागणं पुसून काढते. आता मग गादीने आणू. पाय बघ. चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. दोन्ही व्हिडिओ जॉईन करते. बारका असू नाही तर मोठा असू पूर्ण बघा.